सेक्टर 10 स्थित भूखंड क्रमांक 20 पर अब जल्द ही छत्रपति शिवाजी महाराज के स्मरण में भव्य और दिव्य ऐसा शिव स्मारक का निर्माण होगा। सिडको से हस्तांतरित इस भूखंड पर शिव स्मारक के निर्माण के लिए गत 2015 से स्थानीय पूर्व नगर सेवक ममित चौगुले ने पाठ पुरावा किया था और आज जाकर इस स्मारक को हरी झंडी मिली है। हाल ही में उक्त भूखंड का शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले ने मुआयना किया, जहां उनके साथ पूर्व नगर सेवक ममित चौगुले, पूर्व नगर सेवक आकाश मडवी, एडवोकेट रेवेंद्र पाटिल, बहादुर बिष्ट सह शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। 36 फीट इस लंबे स्मारक के निर्माण के साथ ही यहां छत्रपति शिवाजी महाराज के शस्त्र सामग्री के अलावा शिवकालीन साहित्य, मोड़ी पत्र जैसी कई प्रतिकृति भी देखने मिलेंगी। विजय चौगुले ने इसे बेहद वैशिष्ट्यपूर्ण बताते हुए कहा कि जल्द ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों इस शिव स्मारक का भूमि पूजन और शिला पूजन किया जाएगा। नाही कसं आहे, फार दिवसापासूनची आमच्या ऐरोलीकरांची एक इच्छा प्रकट केलेली होती। कित्येक लोकांनी प्रस्ताव टाकलेले होते, पण शिवाजी महाराजांचा पुतळा काय उभा करता आला नाही। पण ममित चौगुले यांच्या वॉर्डमध्ये ममितने पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्र्यांकडनं ही सिडकोच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून ही जागा मिळवून घेतली आणि त्याला पूर्णपणे जागा मिळाल्यानंतर सिडकोकडनं जागा घेतल्यानंतर आता याचं संपूर्ण नगरपालिकेच्या माध्यमातून हे कामाची सुरुवात होणार आहे। आज खरं पाहिलं तर भूमिपूजन वगैरे आज काय प्रकार नाही आहे। भूमिपूजन आणि शिलापूजन जे आता या तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत, ज्या स्टेप आहेत त्या सर्व कोल्हापूरहून स्पेशली दगड घडवून आपण आणणार आहे आणि ते दगड घडवून आणल्यानंतर त्याचं एक दगडाचं पूजन आणि भूमिपूजन हे दोन्ही आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच करणार आहोत आणि त्यासाठी एक स्मारक, एक विस्मरणीय स्मारक असं आपण या नव्या मुंबईत होतं आहे। मला माझ्या आयडियाप्रमाणे ते MMR एरियामध्ये एवढा मोठा 36 फुटाचा पुतळा, 15 फूट हायटेड आणि स्मारक, पुतळे सर्वांनीच उभे केलेले आहेत, पण ह्याच्यात स्मारक आहेत। आपण शस्त्र अस्त्र जे काय शिवाजी महाराजांकालीन ज्या काही गोष्टी आहेत, उद्या येणाऱ्या पिढीला ह्या सर्व गोष्टीचं प्रेझेंटेशन व्हावं। नाही तर पिढीला फक्त शिवाजी महाराज माहिती आणि शिवाजी महाराजांची तलवार माहिती आहे, बाकीच्या गोष्टी काहीच मुलांना ज्ञान नाही। म्हणून हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला त्या स्मारकामध्ये अवेलेबल करणार आहोत। आपण एक म्युझियम टाईप करणार आहोत आणि जेवढे महाराजांचे गड किल्ले आहेत ते 3Dच्या माध्यमातून त्याचं पण तिथं आतमध्ये एका दालनात त्याचं प्रेझेंटेशन राहील। आत्ताच्या याला आम्ही माझ्या आयडियाप्रमाणे काहीतरी 12-13 करोडचं आत्ताचं एस्टिमेट आहे आणि नंतर काय अजूनपर्यंत हे बाकीच्या गोष्टीच्या पूर्तता करता 21-25 करोडपर्यंत हा एस्टिमेट जाऊ शकतो। आमचा तर असं आहे की विचार आहे की हे आम्हाला 2 वर्षाच्या मुदतीमध्ये काम दिलेलं आहे की 2 वर्षाच्या मुदतीत व्हायला पाहिजे, पण आम्ही 2 वर्षाच्या मुदतीमध्ये नाही, आम्ही 6 महिन्याच्या आतमध्ये उभा करायचा आमचा संकल्प आहे आणि तो निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्याचं उद्घाटन व्हायला पाहिजे। या संकल्पनेमधून आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, जे काही कामं करणारे लोक आहेत, मूर्तिकार आहे, हे सर्व ते गोष्टी आम्ही करतो। नव्या मुंबईमधला अस्मरणीय आणि आयकॉनिक स्मारक हा ठरणार आहे। ऐरोली घनसोली कल्याणकडे जाणाऱ्या ब्रिजवरून हा संपूर्ण स्मारक दिसणार आहे। महाराज दिसणार आहेत लोकांना, म्हणजे ब्रिजवरनं जाणारे लोक पण महाराजांना नमस्कार करतील। काय होतं की शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असला की त्याला चारी बाजूनी कुंपण असते, महाराजांच्या चरणापर्यंत कोणाला जाता येत नाही, पण इथं हा महाराजांचा उभा पुतळा आहे। तर तुम्ही जाऊन त्या आणि असे स्टेप दिलेले आहेत त्या संपूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन महाराजांच्या पायावर डोकं ठेवू शकता, अशी परिस्थिती आहे। संध्याकाळी येऊन महाराजांच्या सानिध्यामध्ये पायऱ्यांवरती बसू शकता। याच्यामध्ये जे रायगडावरती एक शिला आहे, सेवेसी तत्पर हिरोजी इटळकर, ती शिला पण इथं आम्ही बसवणार आहोत। सेम त्या पद्धतीची शिला पण या ठिकाणी महाराजांच्या या ठिकाणी येणार। वहीं पूर्व नगर सेवक ममित चौगुले ने इस क्षण को बेहद गौरवशाली बताया। ह्याच्यासाठी मला वाटतं आम्ही जेव्हा नगरसेवक झालो 2015ला, मला वाटतं त्यापासून हा प्रयत्न चाललेला। माझे वडील जे चौगुले साहेब असतील त्यांचासुद्धा सातत्याने सभागृहात या विषयाला धरून प्रयत्न होता, पण तो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आज तो साकार झाला। त्यांनी आदेश दिले UD मधून आम्हाला महाराजांसाठी हा प्लॉट भेटला। खरं तर मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार आहे आणि आम्ही त्यांची वाट पाहत आहोत की या 500 मीटरच्या प्लॉटचं भूमिपूजन त्यांची वेळ घेणारच आहे लवकरात लवकर। त्यांची वाट पाहतो आणि एक मोठ्या जल्लोषात आमच्या मुख्यमंत्र्यांसोबत आणि आमच्या कार्यकर्त्यांसोबत हा
शिवस्मारकांचा जल्लोष मोठा उत्साहाने साजरा करू. आणि तसंच आम्ही संकल्पना केली आहे भोसले साहेबांची, नुकतंच तेच त्यांनीच सुचवलं आहे की आपले 4 गड किल्ले जे महाराजांचे, रायगड असेल, शिवनेरी असेल, प्रतापगड असेल आणि सिंधुदुर्ग किल्ले असेल, तर तिथून या 4 ठिकाणी माती आणून इथं आम्ही असे हे प्रयोग करणार. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.